परिषद नियमातील नियम 289 अन्वये अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या संदर्भात विधान परिषद नियमातील नियम 228 मधील 7 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती स्थगित करण्यात यावी. आता हा प्रस्ताव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल. प्रश्न असा आहे की विधान परिषद नियमातील 289 अन्वये अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या संदर्भात विधान परिषदेतील नियमातील नियम 228 मधील 7 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती स्थगित करण्यात येतील. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. आता पुढचं जे कामकाज आहे त्याच्यामध्ये विशेष उल्लेख आणि औचित्य आपण पटलावर ठेवलेली आहेत. आपल्याला कल्पना आहे आजच्या कामकाजामधला 10 क्रमांकाचा जो बिझनेस आहे प्रस्ताव, तर तो मी वाचते. इथे मला नमूद करायला पाहिजे की आपली जी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण सभागृहामध्ये महिला विकास, महिला प्रगती या संदर्भामध्ये प्रस्ताव घ्यावा अशी चर्चा माननीय सभापती, विधानसभेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष आणि मी आणि सन्माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये असा निर्णय झाला होता की 9 मार्चला हा प्रस्ताव आपण चर्चेसाठी म्हणून घ्यावा आणि त्याच्याबरोबर सभागृहातल्या महिला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या एका सदस्याला बोलायची संधी, गटनेता किंवा अन्य सदस्य अशी सुद्धा संधी देण्यामध्ये यावी. तर हा प्रस्ताव मी वाचते, परंतु या विभागाशी संबंधित राज्यमंत्री महोदया किंवा मंत्री महोदया अजूनही सभागृहात आलेल्या नाही आहेत. तर ते इथे उपस्थित राहणं आवश्यक आहे. तसंच हा प्रस्ताव महिलांच्या संदर्भात असला तरी सुद्धा तो प्रस्ताव तुम्ही स्वतः वाचला असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की अनेक डिपार्टमेंटचा त्याच्याशी संबंध आहे. ते मी सुद्धा स्वतः नंतर सभागृहातून त्या विषयात बोलणार आहे आणि त्यामुळे फक्त महिला बाल विकास विभागाचं उत्तर अपेक्षित नव्हतं. दुसरं मला इथे नोंदवावंसं वाटतं की अजून काही सभासद बाहेर गेले असतील तर ते येतील सभागृहामध्ये. पण मुळामध्ये सभागृहातली जी अनुपस्थिती आहे ती मला या प्रस्तावाच्या निमित्ताने अधोरेखित करायला पाहिजे की एका बाजूला आपण एवढं महिलांच्या प्रश्नासंदर्भात जागरूक आहे असं म्हणत असतो, परंतु आपण लोकप्रतिनिधी असताना अशा प्रस्तावांवरती आपण एक तर बोललं पाहिजे. एरवी प्रत्येक विषयामध्ये आपली खूप उत्साह असतो, अमायिका असते, पण या प्रश्नावरती पुढच्या काळात सभासदांना असं म्हणण्याची वेळ येईल अशी परिस्थिती होईपर्यंत की जोपर्यंत महिलांना 50% आरक्षण मिळत नाही विधान परिषदेमध्ये, तोपर्यंत महिला सदस्य येत नाहीत, तोपर्यंत पुरुष सभासदांना इच्छाच नाहीये, असं समाजातल्या ज्या महिला बघतायत त्या म्हणू शकतात. हे मी मुद्दामून इथे चर्चा सुरू करताना प्रस्ताव वाचण्याच्या आधी नोंदवते आहे आणि याचं कारण असं की याच्या पूर्वी पुरुष सभासद सुद्धा महिलांच्या प्रश्नावर बोललेले आहेत. कारण काही प्रश्न दोघांचेही असतात आणि या दृष्टिकोनातून महिला विकासाचा प्रश्न आणि महिलांच्यासाठी अधिकाराचा प्रश्न, हे प्रश्न या सभागृहाचे प्रश्न आहेत. म्हणून आपण प्रस्ताव आणलेला आहे. पण काही हरकत नाही. असं अशा गोष्टींमुळे नामोहरम व्हायची आम्हाला सवय नाहीये. त्याच्यामुळे आम्ही त्या संदर्भामधला प्रस्ताव वाचते आणि आपण त्याच्यावरची चर्चा सुरू करू. जे सभासदांनी बोलायला नावं दिलेली आहेत ती फार थोडकी नावं आहेत. म्हणजे इतकी चिमुकली नावं मी पहिल्यांदाच प्रस्तावाच्यावर बघते 5 किंवा 6 जणांची. परंतु तुम्हाला बोलत असताना आपण वेळ आणखीन आपल्या महत्त्व विषयाचं लक्षात घेऊन वेळेचं भान ठेवून आज ही चर्चा संपवायची आपल्याला. त्या दृष्टीने 1.5 ते पावणे 2 तासात ही सभा संपली तर आपली कामकाज या प्रस्तावावर जर संपला तर चांगलं होईल. तर आपल्याला आज किंवा उद्या या संदर्भात उत्तर घेता येईल. 5 वाजेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे श्री गोगावले यांची ड्युटी आहे. त्याच्यामुळे 4 मिनिटानंतरही तुम्ही काही काळ थांबावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि त्या दृष्टीने मी प्रस्ताव हा वाचायला घेते. तुम्हाला सुट्टी नाहीये? हां. दिनांक 8 मार्च 2026 हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. नारी शक्तीच्या प्रेरणास्थानी असलेल्या आई जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या पुण्यभूमीत महिला सक्षमीकरण व बळकटीकरणाच्या विविध कल्याणकारी योजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला वर्गात आत्मविश्वास व आत्मनिर्भरता तयार करणे, 4थ्या महिला धोरणामध्ये विविध शाश्वत विकास व महिला सक्षमीकरण
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक विभागासाठी कृती कार्यक्रम आणि त्यासाठी विकास मोजमापाचे निर्देशांक निश्चित केलेले असणे, त्यांच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून शासनाने आरोग्य, कायदा, बचत गट, सहकारी संस्था, महिला कामगार, महिला ऊसतोड कामगार, अत्याचार पीडित महिला यांच्यासाठी अनेक कार्यक्रम घेण्याची आवश्यकता, या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद करणे, असंघटित कामगार विशेषतः महिला कामगारांसाठी विशेष कार्यक्रमांची असलेली आवश्यकता, शासनाने शेतकरी आणि शेतमजूर महिलांसाठी तसेच महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करायची उपाययोजना, महाराष्ट्रात महिलांच्या सर्वसमावेशक आर्थिक सबलीकरणासाठी महिला बचत गट व महिला संस्कारी संस्थांचे बळकटीकरण करणे, शहरी उपजीविका अभियानाअंतर्गत महिलांमधील कौशल्य व उद्योजकता वृद्धिंगत करणे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आदिवासी व पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये महिला वनकामगार, वनोत्पादकांचे संकलन, वननिवासी महिला निसर्ग पर्यटन तसेच वन व पर्यावरण संवर्धनात महिलांचा प्रभावी सहभाग व शाश्वत विकासासाठी कृती कार्यक्रम राबवणे, किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, सुरक्षितता व स्वच्छतेबाबतचे प्रशिक्षण देणे, महिलांमध्ये डिजिटल साक्षरता तसेच ई गव्हर्नन्स प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींचे क्षमतावर्धन करून महिलांमधील नेतृत्व गुणांचा विकास करणे, लिंग सापेक्ष अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत जागरूकता निर्माण करणे, स्त्री पुरुष समानतेप्रती अर्थधोरण राबवणे, महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रभावी कायदे तयार करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, महिलांमध्ये डिजिटल व्यवहार व सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करून डिजिटल प्रणालीमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे, कौटुंबिक हिंसाचार व अत्याचारग्रस्त महिलांचे सक्षमीकरण, समुपदेशन व पुनर्वसन करणे, महिलांसाठी दुग्ध व्यवसाय, पतसंस्था, हस्तकला, स्वयंसहायता गट, महिला बचत गट, महिलांसाठी अनुरूप शहरी कौशल्य केंद्रे, महिला उद्योजकांसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी उपलब्ध करून देणे, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, महिला कामगारांचे सक्षमीकरण करणे, महिला विकासाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने विभागनिहाय कृती कार्यक्रम जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा विचारात घेता या संदर्भात शासनाने करावयाची उपाययोजना, असा हा प्रस्ताव मी चर्चेसाठी मांडते. तर सन्माननीय सदस्य मनीषा कायंदे, आपण सुरुवात करा. धन्यवाद सभापती महोदय.